जाबील पैलेस आ गया। यू हैव ओनली 10 मिनट्स। 10 मिनट के बाद हम यहाँ से मूव करेंगे। पिक्चर बनाएं। सो इन फ्रंट ऑफ दुबई पॅलेस. पॅलेस खूप लांब आहे आणि पॅलेसची फ्रेमच दिसते. आतमध्ये काही एंट्री नाही आहे, पण तरीसुद्धा यांनी खूप मोठा पॉईंट इथं दुबईला केलेला आहे की दुबई पॅलेस म्हणे. ठीक आहे, सराउंडिंग मोठं आहे. गार्डन केली आहे, ती पण काही गार्डन एवढी आपल्याकडच्या शालीमार गार्डन किंवा इतर काश्मीरच्या गार्डन सगळं काही नाही आहे. आता तिथून हे गेट दिसतंय आणि गेटच्या आतमध्ये तो पॅलेस आहे. पॅलेसचं गेटच दिसणार आहे. ह्या दिवसाच्या दुपारच्या वेळी काही दिसत नाही. पुढे जाऊन बघूया आपण गेट कसं आहे आणि काय दिसतंय ते. जबील पॅलेस हे संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथील सत्ताधारी अल मक्तूम कुटुंबाचं एक अधिकृत निवासस्थान आहे. तसं ह्या पॅलेसमध्ये आतमध्ये प्रवेश करण्यास पर्यटकांना बंदी आहे. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असते. खरं तर ह्याला काही मुख्य आकर्षण असं म्हणता येणार नाही. जाबील, किसी ने पूछा कि ये जाबील का मतलब क्या है। जाबील का कोई मतलब नहीं है। जाबील इसके घोड़े का नाम है। शेख मोहम्मद बिन राशिद अल मखदूम है ना, उसके घोड़े का नाम है। और घोड़ा कोई आम नहीं है। उसका जो वर्थ है, कॉस्ट है $5 मिलियन है। अलग प्रजाति के और भागता बहुत है। इमार 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 EMAAR इमार अरेबिक वर्ड है जिसका मतलब होता है टू बिल्ड और टू कंस्ट्रक्ट। ममार से निकला है, मिस्त्री से निकला है। मिस्त्री जो बिल्डिंग बनाता है। तो ये वर्ड अरेबिक में लिखा है।
2019 मध्ये मी ह्या हॉटेलमध्ये पेशवामध्ये जेवलो होतो. त्यामध्ये काय सुधारणा झाली बघूया आपण. पेशवामध्ये पुरणपोळी ऑथेंटिक, पेशवा कर्मा, पेशवा ओक असे 4 पट्ट्यामध्ये देखील त्यांनी हॉटेल काढलेलं दिसतंय. कसं काय वाटतं पेशवामध्ये? पेशव्यामध्ये मराठी कसे काय आलेत? पेशवामध्ये मराठी कसे काय आलेत? कारण मराठी असले काही काम करू शकत नाहीत ना, तलवारीच काढतात मराठी. पेशवामध्ये मराठी माणसांची झुंबड उडली. पेशवा खरडा, ठेचा, वांगा. मग काय ओळखता हो तुम्ही? काय ओळखून राहिले तिथं? महाराष्ट्रात असं ना काय वाचायला वेळ मिळत नाही का तुम्हाला? म्हणून दुबईतून कसं ओळखताय? चोख जेवण, चोख पैसे. नकोच आहे मला, नकोच आहे. काय करेल? 700 रुपयाला करेल फक्त. ही पेशवा रेस्टॉरंटची गल्ली, फुटपाथ बघा. रस्त्याचं नाव लिहिलं आहे 15EA स्ट्रीट. आणि अशा पद्धतीनं बस आपली आलेली आहे. बस आली आहे आपली नाही ना, आपली बस आली. चला काय घ्यायचं होतं? चला या बघून आणि बाहेर काढायचं करा. चला चला करत काय नजर टाकणार आहेत. ग्रँड चेरोकी देख रहे हैं कि यहाँ पे किस तरह से लोग रह रहे हैं, लाइफ स्टाइल किस तरह से. आप जिसका जिधर आपका होटल है वहाँ पे आपको कितना, आप इंडियन की पहचान आराम से कर सकते हैं. ये इंडियन है. और मजे की बात है मेरा रूम भी इधर ही है. डेजर्ट रोड म्हणतात. मेरा रूम इधर ही है, साथ है. तो चलो चाय पीने जाते हैं. इंडियन एम्बेसी और पाकिस्तान एम्बेसी, इधर से यूके एम्बेसी, यूएसए एम्बेसी नजर आती है. तो ये कनोपी होटल हो गया, कनोपी हो गया, पीछे हो गया होटल. ये 4 स्टार होटल है. अब ये अलसीफ नया है. आपको पुराना अलसीफ दिखाता हूँ जो 1833 का बना हुआ उसकी बिल्डिंग है, जो कि यूके की ब्रिटिश एम्बेसी रहती थी. वो आपको ब्रिटिश लेबर जो कि मछलियां पकड़ती थी वहाँ पे रहती थी. उसको हाथ लगा के देखिएगा दीवार को, इतनी खुरदरी है, पता नहीं कौन सी कंक्रीट यूज की है. आता आम्ही आलो आहे त्याला अल फहिदी हिस्टॉरिकल टाउन असं म्हटलं जातं. हा एक ऐतिहासिक परिसर आहे की ज्याचं बांधकाम 1890च्या दशकात सुरू झालं होतं आणि त्या काळी या ठिकाणी 60 घरं तयार झाली होती. ही बहुतेक सर्व अरुंद वळणदार गल्ल्यांनी अशी बनलेली अल बस्ताकिया हे शहर श्रीमंत पारशी व्यापारीने बांधलं होतं. हे कसं मस्त कनेक्ट केलं आहे जुन्या कालावधीप्रमाणे. ॲक्च्युली ही ब्रिटिशांच्यासाठी एक लेबर कॉलनी होती असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे बीम्स अशा रीतीने आणले बघा. स्टाईलच्या घरांचा हा नजारा. किंग बाजार.
राईट साईडला ओल्ड दुबई आणि लेफ्ट साईडला मॉडर्न दुबई मध्ये ह्या बोटी आहेत त्या जुन्या स्टाईलच्या. आणि मला वाटते आम्ही रात्री संध्याकाळी डाऊ डिनरला या ठिकाणी येणार आहोत असं मला वाटतंय. मॉडर्न दुबई. मारुती जिमनी बाय टेक्चर ठेवलं जयपूर सारखं पिंक कलर मारला फक्त बाकी सगळं देखें ये कब्रिस्तान है जहाँ पे आपको छोटी छोटी ईंटें नजर आ रही हैं, ये कब्रें हैं।
हमारे यहाँ कैसे रहते, बोर्ड इतना बड़ा बड़ा लंबा ऊपर लगा रखा जाता है। देखिए ये बहुत सारी कब्र है यहाँ पे, कम से कम 10 से 15 हजार बंदा दफन है। देखिए कब्र नजर आई कोई, सिर्फ एक निशान है बस। ये हमारे कंट्रीज में दकियानूसी का पता है आपको? जाहिलाना किस्म की हरकतें हमारे पाकिस्तान में तो वो नंबर 1 है। कब्र के ऊपर ढोल बजाना, कब्र के ऊपर खड़े होकर कवालियाँ गाना, चादरें चढ़ाना और मज़ारात बनाना। मज़ार के ऊपर पता नहीं क्या क्या चादरें चढ़ा, बाहर मलंग बैठे होते हैं, कोई चर्च पी रहा है, कोई अफीम खा रहा है, कोई किस तरह से। तो यहाँ पे ऐसा कोई सेफ नहीं है।